नमस्कार. आज आपण भारताच्या एका प्रचंड मोठ्या मिशनवर बोलणार आहोत. एक असं मिशन जे आपलं भविष्यच बदलून टाकू शकतं. प्रश्न आहे, भारत जगाचा पुढचा चिप सुपरपॉवर बनेल का? चला यावरच सविस्तर बोलूया. ओके, तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ह्या सेमीकंडक्टर चिप्स म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे आणि ते इतक्या महत्त्वाच्या का मानल्या जातात. म्हणजे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ह्या सेमीकंडक्टर चिप्स म्हणजे आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूचा मेंदूच आहेत. अगदी तुमच्या मोबाईल फोनपासून ते थेट लढाऊ विमानांपर्यंत. यांच्या आतमध्ये लाखो करोडो इतके छोटे स्विचेस असतात ज्यांना आपण ट्रान्झिस्टर्स म्हणतो, आणि हे अगदी आपल्या मेंदूतल्या पेशींसारखं काम करतात. विजेच्या मदतीने माहितीवर प्रक्रिया करतात. आणि गंमत अशी आहे की ह्या चिप्स जितक्या लहान असतील ना तितक्या त्या पॉवरफुल ठरतात. म्हणजे विचार करा, कमी जागेत जास्त ताकद, उपकरणं अजून हलकी आणि कॉम्पॅक्ट होतात आणि विजेची बचत तर होतेच. म्हणूनच तर आज प्रत्येक देश अगदी स्वतःच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सुद्धा ह्या सगळ्यात लहान आणि शक्तिशाली चिप्स बनवण्याच्या रेसमध्ये उतरलाय. आणि हे काही छोटं मोठं मार्केट नाहीये. अंदाज असा आहे की 2030 पर्यंत ही बाजारपेठ तब्बल $1 ट्रिलियन होणार आहे. म्हणजे हा फक्त पैशांचा खेळ नाहीये. ही एक अशी स्पर्धा आहे की जो जिंकेल तोच तंत्रज्ञानाच्या जगात राज्य करेल. पण इथेच एक खूप मोठी अडचण आहे. विचार करा, जगातल्या 90%, तब्बल 90% ज्या सगळ्यात आधुनिक चिप्स आहेत ना, त्या फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी बनतात, तायवानमध्ये. ह्याचा सरळ अर्थ काय, तर जर उद्या तायवानमध्ये काही गडबड झाली तर अक्षरशः संपूर्ण जगाचं तंत्रज्ञान थांबेल. हा एक प्रचंड मोठा जागतिक धोका आहे, नाही का? बरं, मग ह्या इतक्या मोठ्या खेळात भारताची भूमिका काय आहे? भारत काय डाव खेळतोय? चला तेच पाहूया. यासाठी भारत सरकारने इंडिया सेमीकंडक्टर मिशन नावाचं एक महत्त्वाकांक्षी मिशन सुरू केलंय. आता याचा उद्देश फक्त फॅक्टरीज उभ्या करण्या इतका मर्यादित नाहीये, तर चिप बनवण्याची जी संपूर्ण प्रक्रिया असते, म्हणजे अगदी सुरुवातीच्या डिझाईनपासून ते फायनल पॅकेजिंगपर्यंत, हे सगळं काही भारतात आणण्याची ही एक खूप मोठी योजना आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, भारताचं ध्येय फक्त या खेळात भाग घेण्यापुरतं नाहीये, तर या खेळाचा कॅप्टन बनण्याचं आहे. सेमिकॉन इंडिया 2025चं जे घोषवाक्य आहे, बिल्डिंग द नेक्स्ट सेमीकंडक्टर पॉवर हाऊस, तेच हे स्पष्ट करतं. भारताला पुढची सेमीकंडक्टर महासत्ता बनायचं आहे. पण बघा, फक्त फॅक्टरीज उभ्या करून भागत नाही. खरा खेळ तर आहे टॅलेंटचा, म्हणजे कुशल मनुष्यबळाचा. म्हणूनच भारत आपल्या इंजिनियर्सना खास प्रशिक्षण घेण्यासाठी आणि अमेरिकेसारख्या मोठ्या देशांसोबत टेक्नॉलॉजीमध्ये भागीदारी करण्यासाठी प्रचंड गुंतवणूक करतोय, जेणेकरून आपल्याकडे ही जगातल्या सर्वोत्तम चिप्स बनवण्याची क्षमता निर्माण होईल. पण हो, एक चिप महासत्ता बनण्याचा हा जो मार्ग आहे ना, तो काही सोपा नाहीये. तो प्रचंड मोठ्या आव्हानांनी भरलेला आहे. यातलं सगळ्यात पहिलं आणि मोठं आव्हान म्हणजे पैसा. एक अत्याधुनिक चिप फॅक्टरी उभी करायला अब्जावधी डॉलर्सचा खर्च येतो. हा आकडा इतका मोठा आहे की तो अनेक देशांच्या वार्षिक बजेटपेक्षाही जास्त असतो. आणि ही काही एकदाच करायची गुंतवणूक नाहीये, तर टेक्नॉलॉजी सतत बदलत असल्यामुळे ती अद्ययावत ठेवण्यासाठी तुम्हाला सतत पैसा गुंतवत राहावा लागतो. पैशांव्यतिरिक्त एक टेक्नॉलॉजीमधला फरक सुद्धा आहे. म्हणजे बघा, चिप्समध्ये नॅनोमीटर हे जे एकक आहे, ते जितकं कमी असेल तितकी ती चिप जास्त शक्तिशाली असते. आज जग 3 नॅनोमीटरच्या चिप्स बनवतंय, ज्या AI आणि क्वांटम कम्प्युटिंगसारख्या भविष्यातल्या तंत्रज्ञानासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आणि सध्या भारताचा जो फोकस आहे तो 28 नॅनोमीटर किंवा त्यापेक्षा मोठ्या चिप्सवर आहे. तर हा जो फरक आहे तो भरून काढणं हे एक मोठं आव्हान आहे. आणि ही आव्हानांची यादी इथेच संपत नाहीये. या फॅक्टरीज चालवण्यासाठी 24 तास शुद्ध पाणी आणि न थांबणारा वीज पुरवठा लागतो, जे आजही आपल्याकडच्या अनेक भागांमध्ये एक मोठी समस्या आहे. यासोबतच आपल्याकडे चिप डिझाईनचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे पेटंट्सची कमतरता आहे. कच्च्या मालासाठी पुरवठा साखळी विकसित नाहीये. आणि हो, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा धोका तर नेहमीच असतो. ठीक आहे, मग इतकी सगळी आव्हानं समोर असताना भारत हा यशाचा डोंगर कसा चढणार? यावर उपाय काय? यशाचा मार्ग कोणता आहे? तर भारताची रणनीती अगदी स्पष्ट आहे. प्रत्येक कमतरतेवर एक एक करून मात करायची. म्हणजे कसं? तर कच्च्या मालासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याऐवजी देशातच संशोधन आणि विकास वाढवायचा. इथल्या इथे पुरवठा साखळी तयार करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हजारो इंजिनियर्सना चिप बनवण्याचं खास प्रशिक्षण द्यायचं. हे सगळं या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. आणि याच काळात भारतासमोर एक खूप मोठी भूराजकीय संधीसुद्धा आहे. आज जगातले बहुतेक देश चीनवर असलेलं आपलं अवलंबित्व कमी करू पाहतायत. अशा परिस्थितीत भारत स्वतःला एक सुरक्षित आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून जगासमोर मांडत आहे. यामुळे भारत, अमेरिका, जपान आणि तायवान यांच्या चिप4 आघाडीचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतो. तर मग
सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न हाच उरतो. भारताची ही इतकी मोठी आणि जोखमीची खेळी यशस्वी ठरेल का? भारत खरोखरच तंत्रज्ञानाच्या जगाचा नकाशा बदलू शकेल का? याचं उत्तर तर आपल्याला भविष्यातच मिळेल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, ही एक अशी शर्यत आहे ज्याच्या निकालाकडे आज संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय.